मित्रांनो, बाहेर ऊन खूप वाढलंय. तापमान 40 अंशाच्या पुढे गेलाय. 40 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे खूपच जास्त उष्णता. अशा वेळी शरीरावर ताण येतो आणि काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कडक उन्हापासून वाचण्यासाठी आपण खूप काही करत असतो, पण नकळतपणे आपण काही चुका देखील करतो आणि या चुका आपल्या शरीरासाठी वाईट ठरू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिल्पकार मनासे या आपल्या मराठी चॅनलवर. आज मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे ज्या तुम्ही उन्हाळ्यामध्ये अजिबात करू नका. पहिली मोठी चूक म्हणजे बाहेरून आल्यावर लगेच फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिणं. उन्हातून आल्यावर आपल्याला खूप तहान लागते, पण गरम वातावरणातून आल्यावर लगेच पाणी पिलं तर ब्लड सर्क्युलेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. फ्रीजमधलं अतिथंड पाणी प्यायलं तर घसा खराब होतो आणि पचनशक्ती बिघडते. मग यावर काय करायचं? बाहेरून आल्यावर 5 ते 10 मिनिटे शांत बसा. थोड्या वेळाने चेहरा आणि हातपाय स्वच्छ धुवा. मग सामान्य तापमानाचं किंवा माठातलं पाणी प्या. माठातलं पाणी नैसर्गिकरित्या थंड असतं. आरोग्यासाठी ते चांगलं असतं. उन्हाळ्यात शरीरातील पाणी पटकन कमी होतं, म्हणून दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त पाणीच नाही तर लिंबू सरबत, नारळ पाणी, कोकम सरबत, कैरीचे पन्हे या नैसर्गिक पेयांमुळे आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होत नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे बाहेरचे तेलकट आणि मसालेदार अन्न खाऊ नका. तेलकट, जंक फूड आणि मसालेदार अन्न शरीर गरम करतं. पर्यायाने ॲसिडिटी, छातीत जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. ताजा आहार, फळे, भाज्या आणि सलाड हे जास्त प्रमाणात सेवन करा. यामुळे शरीर थंड राहतं आणि एनर्जी टिकून राहते. तिसरी मोठी चूक म्हणजे दुपारी घराबाहेर पडणं. दुपारी 12 ते 4 या वेळेत ऊन जास्त असतं. अशा कडक उन्हात पटकन थकवा जाणवतो, डोकं दुखायला लागतं, आपल्याला शरीरामधील एनर्जी कमी झाल्यासारखं वाटू लागतं. त्यामुळे शक्यतो 12 ते 4 या वेळेत घरातच राहा. आणि जर बाहेर जावंच लागलं तर डोक्यावर थेट ऊन पडणार नाही याची काळजी घ्या, कारण डोक्यावर थेट उष्णता लागली तर चक्कर येऊ शकते. त्यासाठी कॅप किंवा स्कार्फचा वापर करा. डोळ्यांची जळजळ होऊ नये म्हणून सनग्लासेसचा वापर करा. आपली स्किन टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रीनचा वापर करा. चौथी चूक म्हणजे गडद रंगाचे व हेवी कपडे वापरू नका. गडद रंग सूर्याच्या किरणांना, उष्णतेला जास्त प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्णता शोषल्यामुळे शरीर लवकर गरम होते, घाम जास्त येतो आणि थकवा जाणवतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. शरीराचे तापमान खूप वाढल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते आणि हे जीवघेणे ठरू शकते. डार्क रंग अल्ट्राव्हायोलेट किरणांचे परिणाम वाढवू शकतात, ज्यामुळे त्वचा काळी पडणे, जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते. लहान मुलांमध्ये पुरळ येणे, घामोळ्या होणे, उन्हाळी लागणे अशा समस्या होतात. आणि या सर्व समस्या जर नको असतील तर गडद रंगाचे व हेवी कपडे वापरू नका. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरा. हलक्या रंगाचे कपडे सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. 5वी चूक म्हणजे शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. जास्त थकल्यासारखं वाटत असेल तर लगेच विश्रांती घ्या. चक्कर येणे, उलटी, थकवा, मळमळ हे साधं नाही. कदाचित ते हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचे संकेत असू शकतात. आपले शरीर आपल्याला संकेत देत असतं आणि ते दुर्लक्षित करू नका. जर चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर भरपूर पाणी प्या. मीठ आणि साखर टाकलेलं पाणी प्या. त्याच्यावर लगेच सोल्युशन काढा आणि विश्रांती घ्या.
काही होत नाही, त्यात काय एवढं असं समजून बाहेर पडू नका. स्वतःची व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, उन्हाळा आपल्याला त्रास देत नाही. आपण आपली काळजी न घेणं हेच आपल्याला जास्त त्रास देतं. आजची माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच युजफुल टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी सांगितलेल्या टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा विषय उन्हाळ्यात कोणत्या चुका करू नये आणि त्यावरचे उपाय आपण पाहिले. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आपलं घर आणि घराजवळील परिसर थंड व फ्रेश कसं ठेवू शकतो यावरील खूप सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल इज वेल.